दया चौरे, सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ऑर्गॅनिक फार्मिंगवर काम करतोय आणि मी आज जवळ संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. तर नेमकं आपण इथं कपाशीच्या प्लॉटला आहे ना, आपण काय प्रोडक्ट दिले होते, काय रिझल्ट आलाय आपण शेतकऱ्याच्या शब्दातून ऐकू. नमस्कार सर. नाव सांगा आपलं. नानासाहेब मध्ये, गाव टोका. टोका. यस, टोका. आणि तुम्ही आपले प्रोडक्ट कधीपासून वापरता? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. मागच्या वर्षी कशासाठी वापरले होते? कपाशीसाठी वापरले होते. ठीक आहे. कांदा आणि कपाशी. आणि आता ह्याच्यासाठी या कपाशीच्या प्लॉटला बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याच्या वापर. तर याच्यासाठी काय काय वापरले? सन महाराज एकच डोस दिला. ओके. बीज प्रक्रिया केली होती? बीज प्रक्रियेचा फायदा काय झाला? फूट पडली नाही, उगवण क्षमता छान आहे. बरं. अजून मग तुम्ही 1 वर्षापासून आमचे प्रोडक्ट वापरताय, तर जमिनीमध्ये काय बदल दिसतो? जमीन सुपीकता वाढली, भुसभुशीतपणा वाढला. भुसभुशीतपणा वाढला, सुपीकता वाढली. ओके. आणि ह्या 1 महिन्याच्या ग्रोथवर तुम्ही खुश आहात का? काय वाटतं, हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे का नाही? चांगले. बरं. काय काय शेतकरी म्हणतात ह्याचा रिझल्ट लेट असतो? झटपट रिझल्ट. झटपट आहे ना? ओके. नक्कीच आपण शेजारी आहेत, यांना विचारू की बाजूच्या जमिनीमध्ये ह्याच्यात काय फरक आहे. नमस्कार सर, काय वाटतं तुम्हाला ह्याच्या प्लॉटमध्ये आणि बाजूच्या प्लॉटमध्ये? बाजूची जमीन थोडी टाईट दिसते आणि ही जमीन आहे ना अशी नरम वाटते. नरम वाटते. बरं. ठीक आहे, काय हरकत नाही. मग मला असं वाटतं की आपण जरी ऑर्गॅनिक वापरलं तर तुमचा जो काय खर्च आहे तो खर्च अर्ध्यावर येतो आणि उत्पन्नामध्ये तुम्ही रिझल्ट बघितले, उत्पन्नामध्ये 30 ते 40% वाढ होते. ओके. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की आता शेतकऱ्याचा एक प्रश्न असा आहे की त्यांच्या हातात मेहनत आहे, मेहनत करतात, खर्च आहे, खर्च करतात, पण पाऊस, निसर्ग आणि भाव, उत्पन्न आपल्या हातात नाही आहे. तर मग मला असं वाटतं आपण सुरुवातीपासूनच जर खर्चच कमी केला तर नंतर अडचण येणार नाही. आणि सनेज कंपनीचे असे काही प्रोडक्ट आहेत तो तुमचा खर्च आहे ना निम्म्यावर येतो आणि उत्पन्नामध्ये 30 ते 40% वाढ होते. एकदा समजून घ्या काय काय प्रोडक्ट्स आहेत. आम्ही मातीवर काम करतो, माती जर वाचली तर हा शेतकरी वाचन. ओके. तर सर्वांनी ऑर्गॅनिक फार्मिंगवर वळायलाच पाहिजे, सेंद्रिय शेतीकडे वळायलाच पाहिजे, जैविक शेती करायलाच पाहिजे, जेणेकरून आपली जमीन वाचल. आपण रासायनिक मारा करून करून थोडंफार उत्पन्न घेऊ शकतो, पण त्याचा दुष्परिणाम जर पाहायला गेलं तर जमिनी कडक झाल्यात, जमिनीतले जे मित्रजीव आहेत गांडूळ शिदूळ दिसन असं झालेलं आहे. ठीक आहे. तर एकदा समजून घ्या, रिझल्ट तुमच्या समोर आहे. ओके. थँक्यू. ठीक आहे. फ्लॉवरिंग स्टेजला आला ना तो, एवढं कमी वेळात